आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे निर्देशक भूमिती हे 5वे प्रकरण अभ्यासत आहोत। आपण आजच्या तासामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील काही उदाहरणे पाहणार आहोत। त्यामधलं चौथं उदाहरण आहे a 3,8 आणि b -9,3 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो। हे दोन बिंदू आहेत। या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला, या दोन बिंदूंना जोही रेषाखंड जोडेल त्या जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करत असेल। म्हणजे y अक्ष त्या रेषाखंडाचं विभाजन करतो, म्हणून y अक्षावरचा तो बिंदू असेल। आणि मग आपल्याला माहित आहे की कोणताही बिंदू जर y अक्षावर असेल म्हणजे y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक हा 0 असतो। समजा तो बिंदू आपण P गृहीत धरू। समजा तो बिंदू P ज्यामुळं या रेषाखंडाचं विभाजन होतं, तो P बिंदू कुठे असतो? y अक्षावर। आणि y अक्षावरचा प्रत्येक x निर्देशक हा 0 असतो, म्हणून आपण काय करू? x निर्देशक हा काय गृहीत धरू? 0। x निर्देशक 100% प्रत्येक बिंदूचा जो की y अक्षावर असतो अशा प्रत्येक बिंदूचा x निर्देशक 0 असतो आणि y निर्देशक आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला काढायचं आहे। मग आपण त्याला काय करूया? k गृहीत धरूया। समजा तो बिंदू P 0, k रेख AB ला m/n या प्रमाणात विभागतो असं आपण गृहीत धरलेलं आहे। पण विभाजन सूत्रानुसार, रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार आपल्याला x बरोबर आहे, याला आपण x, y म्हणतो। हे आहे आपले x1 y1, याला म्हणतो आपण x2 y2। ठीक आहे। रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार x बरोबर आहे mx2 nx1 m+n आणि त्याच बरोबर y बरोबर आहे my2 ny1 m+n। यानुसार आपण x आणि y हे निर्देशक काढूया। म्हणजे याच्यामध्ये जे काही दिल्या किमती त्या सर्व किमती काढू। आपल्याला काढायचं m आणि n कोणत्या गुणोत्तरात विभागतो हे काढायचं आहे। x ची किंमत किती आहे? 0 बरोबर आहे m माहिती नाही, x2 -9 अधिक n x1 3 आणि m+n as it is। जसे आता तसं ठेवलं हे, याला अजून सोडूया। 0 बरोबर आहे -9m अधिक 3n छेद m अधिक n। आता भागिले m अधिक n इकडे गेल्यावर गुणिले होतात, म्हणजे 0 गुणिले कोणती संख्या? 0 होते। आणि मग शेवटी काय होईल? मग -9m अधिक 3n बरोबर आहे 0, -9m बरोबर आहे -3n। दोन्ही साइडचं आपण काय करू? वजा वजा कॅन्सल करूया। म्हणजेच m बरोबर आहे m छेद n ला इकडे आणूया, m छेद n बरोबर आहे हे 3 ऍज इट इज राहू द्या आणि हे गुणिले 9 इकडे गेले भागिले होते। त्यानुसार m छेद n बरोबर आहे 3 भाग जाईल 3 1 3 3 3 9
म्हणजे परत वायचं सहगुणक वापरायची गरज सुद्धा पडलेली नाही, आपल्याला एकाच 3 हे गुणोत्तर मिळालेलं आहे. म्हणून शेवटी उत्तर लिहूया. म्हणून ए व बी बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला तो बिंदू एकाच 3 या गुणोत्तरात विभागतो. आपल्याला जर समजा तो बिंदूही काढायचा असला तर शेवटी आपल्याला काय करावं लागतं, हे सूत्र वापरून k ची किंमत काढून तो बिंदू कोणता आहे ते सांगता येतं. पण असं काही आपल्याला विचारलेलं नाही, त्याच्यामुळे पुढे सूत्र लिहिण्याची गरज आपल्याला पडणार नाही. फक्त y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो ते विचारलं. y अक्ष a b यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो, मग एकाच 3 या गुणोत्तरात विभागतो. ठीक आहे. बघा यानंतरचा प्रश्न असा आहे 7वा, एका त्रिकोणाचे शिरोबिंदू a -3,1 b 0,-2 आणि c 1,3 आहेत, तर त्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. तर हे आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. परिकेंद्र म्हणजे काय? परिकेंद्र हे परिवर्तुळाचं असतं. परिवर्तुळ म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणारे जे वर्तुळ असतं त्या वर्तुळाला आपण परिवर्तुळ असं म्हणतो, आणि त्या वर्तुळाचा केंद्र जो असतो त्याला परिकेंद्र असं म्हणतात. अर्थातच एबीसी हा जो त्रिकोण तयार होतो, या त्रिकोणामध्ये या त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणारं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाला आपण परिवर्तुळ म्हणतो, आणि त्या परिवर्तुळाचं आपल्याला केंद्र त्याचे काय करायचं, परिकेंद्राचे निर्देशक काढायचे. तर मी या ठिकाणी परिवर्तुळ काढले बघा. हे त्रिकोण एबीसी आहे, हा या तिन्ही शिरोबिंदूंमधून जाणारे वर्तुळ आहे. या वर्तुळाला आपण काय म्हणणार, परिवर्तुळ, आणि या परिवर्तुळाचा हा केंद्र आहे पी. तर या पी केंद्राचे निर्देशक आपल्याला काढायचे. आपण परिवर्तुळाची रचना पाहिलेली आहे भौमितिक रचनेमध्ये. परिवर्तुळ कसं काढतात ते, परिवर्तुळ, आंतरवर्तुळ, हे दोन्ही रचना आपण पाहिलेल्या आहेत. परिवर्तुळ काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर बाजूचे लंबदुभाजक काढावे लागतात. कोणत्याही 2 बाजूचे लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू घेऊन आपण केंद्र घेऊन वर्तुळ काढत असतो. तो बिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू एवढं अंतर घेऊन आपण वर्तुळ काढत असतो. मग 2च का, तर तिसरा सुद्धा लंबदुभाजक त्याच याच्यातून जातो, केंद्रातून जातो, ते परिकेंद्र म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामधून एकच बिंदू आहे, छेदक बिंदू असतो, म्हणून तिघांची गरज नसते, 3 लंबदुभाजक काढण्याची आवश्यकता नसते, 2 काढत असतो आपण. तर कुठल्याही 2 बाजूचे लंबदुभाजक जिथे छेदतात तो छेदनबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू एवढं अंतर कंपास मध्ये घेऊन सुईचं टोक कंपासच्या या ठिकाणी ठेवून छेदनबिंदूवर ठेवून आपण हे असं वर्तुळ काढतो. ते वर्तुळ म्हणजे तिन्ही शिरोबिंदू मधून जाणारं वर्तुळ असते. हे आपल्याला माहित आहे, याची आवश्यकता नाही, याच्यामध्ये फक्त माहित असण्यासाठी सांगत आहे. मग अशा केंद्राचं आपल्याला निर्देशक काढायचं. हे जरी माहित असेल तरी आपल्याला हे तर माहित राहणं आवश्यकच आहे की हे समान असतं. पीबी, पीए आणि पीसी हे यापासून समदूर असतात, आणि आपण एवढंच अंतर घेत असतो. हा छेदनबिंदू आहे, एवढं अंतर घेतो किंवा एवढं घेतो किंवा एवढं घेतो, हे तिन्ही अंतर समान असतात. आणि मग तिन्ही अंतर समान म्हणजेच ती काय होती, वर्तुळाची त्रिज्या होते. तर हे त्रिज्या समान असते, म्हणून आपल्याला पीए बरोबर पीबी बरोबर पीसी असं सांगता येतं. ठीक आहे. आपण काय करूया, पीए बरोबर पीबी बरोबर पीसी ह्या तिन्ही
वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. अगोदर गृहीत धरू, समजा परिवर्तुळाचा परिकेंद्राचा निर्देशक परिकेंद्र P बरोबर आहे. आपण या ठिकाणी हा x, y असं गृहीत धरूया. याची किंमत काढायची आहे आपल्याला. समजा परिकेंद्र P याचे निर्देशक आहेत x, y आणि आता आपल्याला माहित झाले की PA बरोबर PB बरोबर PC म्हणजे डिस्टन्स PA बरोबर डिस्टन्स PB बरोबर डिस्टन्स PC असं लिहिता येते तुम्हाला. अंतराचे सूत्र जर वापरले, कुठले दोन घ्या तुम्ही, PA बरोबर PB घ्या किंवा PB बरोबर PC घ्या, दोनदा अंतर घ्या आणि त्याला सोडवा, ऑटोमॅटिक तुम्हाला याची किंमत मिळते, x आणि y ची किंमत मिळते. मग आपण असं गृहीत धरूया अंतराच्या सूत्रानं, म्हणजेच आपण काय करू शकतो याला, म्हणजेच PA वर्ग सर्व बाजूचा वर्ग केल्याने PA वर्ग बरोबर आहे PB वर्ग बरोबर आहे PC वर्ग, याला विधान नंबर 1 म्हणून फक्त वर्ग केलेला आहे. अंतराच्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी अंतराचं सूत्र वापरूया. अगोदर PA साठी अंतराचं सूत्र तुम्हाला माहित आहे, डिस्टन्स PA बरोबर आहे वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग वर्गमुळामध्ये. मग आपण काय केलं, त्या डिस्टन्सचा वर्ग केलेला आहे म्हणून वर्गमूळ काय होईल, कॅन्सल होईल. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आपण या ठिकाणी सूत्रानुसार आपण काय घेतलं, एक घेऊ अंतर. समजा आपण गृहीत धरू, समजा PA बरोबर आहे PB असं घेतलं, PA बरोबर PA वर्ग बरोबर आहे PB वर्ग 1 वरून हे घेतलेलं आहे आपण. मग डिस्टन्स PA या PA चं डिस्टन्स आणि PB चं डिस्टन्स आपल्याला घ्यावं लागेल. PA चं घेताना PA डिस्टन्स PA बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. PA बरोबर आहे, पण PA चा वर्ग म्हणल्याने ते वर्गमूळ निघून जातं. तसंच इकडच्या बाजूचं सुद्धा आपल्याला असं सांगता येईल, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता हे कटवायचे नाही, सारखे दिसले तरी, कारण याचे x1 y वर वेगळं असते, याचे x1 y वर वेगळं आहे. फक्त आता याच्यात किमती ठेवूया. सर्वप्रथम गृहीत धरा PA मध्ये PA हे बिंदू, याचं काय निर्देशक घेतले तर आपण x, y. आता PA याला आपण x2 y2 म्हणू, याला काय म्हणू x1 y1 म्हणूया. सध्या x2 y2 म्हणजे काय मिळेल, या ठिकाणी काय लिहावं लागेल मला, x वजा x1 किती आहे वजा 3 वजा आणि परत वजा म्हणजे वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक y2 काय आहे y आहे, y वजा y1 किती 1 चा वर्ग. संपलं याचं. आता इकडच्या बाजूला बघा PA सोडून घ्या, आता PB घ्या. हे x2 y2 तसंच राहू द्या, याला x1 y1 म्हणा. आता x1 y1 x2 वजा x1 काय आहे x वजा x1 किती आहे 0 त्याचा वर्ग अधिक y2 किती y आहे वजा y1 वजा 2 आहे, वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग. फक्त याला आता सोडवायचं आहे, एक समीकरण मिळेल. मग जसं तुम्ही PA बरोबर PB वर्ग घेतला तसं PB वर्ग बरोबर PC वर्ग सुद्धा घेऊ शकता, तसंच PA वर्ग बरोबर PC वर्ग सुद्धा घेऊ शकता. फक्त एकच घ्या पुन्हा, कारण दोनच समीकरण आपल्याला मिळवायचे आहेत. याला A अधिक B कंसाचा वर्ग A वजा B कंसाचा वर्ग यानुसार याला सोडवता येते. एक स्टेप याच्यामध्ये आपल्याला करता येते, x वजा 0 चा वर्ग म्हणजे x चा वर्ग डायरेक्टली लिहू शकतो आपण. A अधिक B कंसाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 3x म्हणजे 3 दोन्ही 6x अधिक शेवटच्या पदाचा वर्ग 9. याला पहिल्या पदाचा वर्ग y वर्ग वजा वजा असल्यामुळे a वजा b कंसाचा वर्गाचा विस्तार आहे. हा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार y त्याची दुप्पट 2y
अधिक शेवटच्या पदाचा वर्ग 1. इकडचा आपण पूर्णपणे विस्तार केलेला आहे. आता इकडच्या बाजूचा बरोबर आहे. x वजा 0 चा वर्ग म्हणजे x चा वर्ग, याला पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार होतो 2y, त्याची दुप्पट 4y, शेवटच्या पदाचा वर्ग 2 चा वर्ग 4. दोन्ही साइडला जे सम आहे, सारखे आहे, समान आहे, ते कॅन्सल करू. अधिक x चा वर्ग अधिक x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक y चा वर्ग. क्लियर? आता बघा 6x राहिलेलं रिमेनिंग 6x वजा 2y अधिक 9 आणि 1 म्हणजे किती झाले हे 10. इकडचं 4y अधिक 4. ठीक आहे. आता ह्या 4y ला इकडे आणायचं, संख्येला सुद्धा एक समीकरण तयार होईल. 6x वजा 2y जशाला तसे अधिक 4y इकडे आणून वजा 4y होतात. संख्या तिकडेच राहू द्या 4 आणि हे 10 मात्र तिकडे पाठवून द्या वजा 10. 6x ऍज इट इज वजा 2y वजा 4y हे समान सजातीय पद आहेत. 4 आणि 2 म्हणजे 6y बेरीज होईल आणि एक धन एक ऋण वजाबाकी 10 मधून 4 गेल्याने 6 राहतात. याला वाटलं तर आपण 6 ने डिवाइड करू शकतो. प्रत्येक पदाला जर 6 ने भागलं भागिले 6 भागिले 6 भागिले 6 तर काय होईल हे समीकरण? मग x वजा y बरोबर आहे वजा 1. हे झालं समीकरण नंबर 1. विधान 1 दिला तर याला समीकरण नंबर 2 करू. विधान नंबर 2. ठीक आहे. आता जसं आपण हे क्लिअर कट असं सोडवलेलं आहे 2 हे घेऊन, तसंच आता आपण काय करू, यांना सुद्धा सोडू. हे 2 घ्या. आता आपण काय करूया, PA बरोबर PP वर्ग घेतला ना, तसेच काय करूया, PA वर्ग बरोबर PC वर्ग घेऊ. PA वर्ग बरोबर आहे PC वर्ग 1 वरूनच. सूत्र तेच, अंतराचं सूत्र ऍज इट इज. काय घेता येईल, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. हे काय आहे, अंतराचे सूत्र. याच्यामध्ये आता किमती ठेवायच्यात आपल्याला. याच्यामध्ये किमती ठेवूया. PA हे आपण इकडची बाजू लिहिलेलीच आहे, याच्यामुळे काही अडचण नाही. असं लिहिलं तरी चालते, पण याच्यात पाहून लिहिलं तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे. PA वर्ग आपण हे लिहिलेला आहे, त्याच्यामुळे याची काही अडचण नाही. ऍज इट इज आहे ते x अधिक t कंसाचा वर्ग अधिक y वजा 1 कंसाचा वर्ग. आता इकडचं मात्र नाही PC. आता आपण काय करू, याला तर परमनंट आपण काय म्हणालो, x, y. आता याला बदलायचं x2 y2 म्हणालो. याला काय म्हणणार आता, x1 y1. आता चेंज इकडचं होईल. x2 काय आपलं ओरिजिनल x आहे वजा x1 किती आहे 1 त्याचा वर्ग अधिक y2 म्हणजे आपलं काय आहे y वजा y1 किती, y1 आहे 3 त्याचा वर्ग. याचा विस्तार आता a अधिक b कंसाचा वर्ग x चा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार 3x त्याची दुप्पट किती झाली 6x. शेवटच्या पदाचा वर्ग 3 चा वर्ग 9 अधिक या दुसऱ्या कंसाचा विस्तार करू a वजा b कंसाच्या वर्गानुसार. पहिल्या पदाचा वर्ग y वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार y गुणिले 1 म्हणजे y त्याची दुप्पट 2y अधिक शेवटच्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 बरोबर आहे. या पदाचा विस्तार आता इकडच्या x चा वर्ग वजा 2x अधिक 1 ठीक आहे याचा अधिक y चा वर्ग वजा असल्यामुळे दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 3y म्हणजे 6y 3 दोन्ही 6 अधिक शेवटच्या पदाचा वर्ग 9 हे मिळालं आपल्याला समीकरण. आता सारखे पद जे आहे सजातीय पद दोन्हीकडचे कॅन्सल करूया. हे बघा एक
अधिक x वर्ग कॅन्सल, अधिक y वर्ग दोन्हीकडचे कॅन्सल, अधिक 9 आहेत बघा, हे सुद्धा कॅन्सल करूया. बरंच सिंपल होईल ना. मग आता उर्वरित पद लिहूया. उर्वरित पद काय आहेत? 6x वजा 2y अधिक 1 बरोबर. इकडचं वजा 2x वजा 6y अधिक 1. परत 1 सुद्धा कॅन्सल करता येतं आपल्याला, एकही कॅन्सल करून टाकू. 1 सुद्धा 1 सुद्धा कटलं म्हणजे हे 1 लिहिण्याची गरज पडणार. 6x हे वजा 2x इकडं अधिक 2x होतील. त्यानंतर वजा 2y हे वजा 6y इकडं अधिक 6y होतील. बरोबर काहीच नाही म्हणजे काय असतं 6x अधिक 2x म्हणजे 8x. एक धन एक ऋण वजा y होईल. 6 मधून 2 गेल्यानं 4. 4y मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक 4y बरोबर आहे 0. आता याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो प्रत्येक पदाला. भागिले 4 भागिले 4 भागिले 4. मग 4 दुनी 8 2x हे 4 4 कटून गेलं फक्त y बरोबर आहे 0 भागिले कोणतीही संख्या म्हणजे 0. हे झालं आपलं तिसरं समीकरण नंबर 3. आता या समीकरणाकडे आणि समीकरण 2 कडे बघा. हे एक सामायिक समीकरणे आहेत, सहज आपल्याला सोडवता येतील. 2 आणि 3 याचा y सहगुणक सारखा आहे आणि म्हणून समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करा. समीकरण चलाचे सहगुणक सारखे चिन्ह विरुद्ध आहे आणि म्हणून आपल्याला त्याची बेरीज करावी लागते. जर सहगुणक समान जरी असले आणि चिन्ह जर समान असते तर आपल्याला काय करावं लागलं असतं वजाबाकी. पण या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल, चिन्ह बदलण्याची गरज नाही. म्हणून समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. 2 व 3 ची बेरीज करू. ज्याला डायरेक्ट येत असेल डायरेक्ट करा किंवा जर येत नसेल तर एका खाली एक म्हणून 2 फक्त पायऱ्या वाढतील त्याच्या. म्हणून समीकरण 2 आहे x वजा y बरोबर आहे वजा 1. हे झालं समीकरण 1. आणि दुसरं समीकरण काय आहे 2x अधिक y बरोबर आहे 0. या दोघांची बेरीज म्हटल्यानंतर चिन्हाचं काय प्रश्न नाही, चिन्ह बदलत नसतात. 2x आणि 1x म्हणजे एकूण किती होतात 3x. वजा y अधिक y कॅन्सल झाले आणि त्याच्यानंतर बरोबर आहे 0 अधिक वजा 1 म्हणजे वजा 1 आणि म्हणून x बरोबर आहे वजा 1/3. ही झाली x ची किंमत. x बरोबर वजा 1/3. आता अशीच आपण y ची किंमत काढू शकतो. ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये 2 मध्ये किंवा 3 मध्ये ठेवा. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून समीकरण 2 काय आहे x वजा y बरोबर आहे वजा 1. x च्या ठिकाणी किंमत ठेवा वजा 1/3 वजा y बरोबर आहे वजा 1 आणि म्हणून काय होईल हे वजा y ला वजा y बरोबर वजा 1 ऍज इट इज. वजा 1/3 इकडच्या साइडला गेल्यानं अधिक 1/3 होतील. वजा y बरोबर आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन याची बेरीज तुम्हाला माहिती आहे पूर्णांकाची 3 अधिक 1/3 असा गुणाकार केला असा गुणाकार केला असा गुणाकार केला बरोबर आहे. वजा y बरोबर आहे एक संख्या ऋण एक संख्या धन वजाबाकी वजा 2 वजा 3 अधिक 1 म्हणजे वजा 2 आणि छेद 3 ला 3 दोन्हीकडचं वजा मायनस साइन कॅन्सल y बरोबर आहे 2/3. आता x आणि y काय आहे त्या परिकेंद्राचे निर्देशक. म्हणून तो परिकेंद्र जो आहे p x, y ज्याचे निर्देशक काय आहेत x ची व्हॅल्यू किती आहे x बरोबर आहे -1/3 आणि +2/3. हे झालं x चा निर्देशक आणि हे झाला y चा निर्देशक. अशा प्रकारे म्हणून इथं सांगता येईल म्हणून त्या परिकेंद्राचे निर्देशक म्हणून त्या परिकेंद्राचे निर्देशक p x, y बरोबर आहे वजा 1/3, 2/3. x निर्देशक वजा 1/3, y निर्देशक 2/3 असं आपल्याला
बघा ह्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे, पुढील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? आणि जर तयार करू शकत असतील तर त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूवरून होणारा प्रकार सांगा. बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार होतात, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. यापैकी कुठला त्रिकोण आहे हे विचारलेलं आहे. आणि परत त्रिकोण होऊ शकतो का, यासाठी आपल्याला इयत्ता 9वीचा अभ्यास राहणं आवश्यक आहे. की तो म्हणजे असा की कुठल्याही 2 रेषाखंडाची बेरीज किंवा त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची बेरीज जर तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असेल, जास्त असेल, तर तो त्रिकोण काढता येतो. ज्या बाजू दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला तो त्रिकोण काढता येतो किंवा नाही असा प्रश्न असेल किंवा असं आपल्याला ठरवायचं असेल तर आपण 9वीलाच पाहिलेलं आहे. कोणत्याही 2 बाजूंची बेरीज, बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तर तो त्रिकोण काढता येतो, अन्यथा तो त्रिकोण काढता येत नाही. हा प्रमेय आपण मागच्या वर्षी 9वीलाच पाहिलेला आहे आणि तो गुणधर्म आपल्याला या ठिकाणी वापरायचा. मग तो त्रिकोण काढता येतो किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजूच्या लांबी माहित असणं आवश्यक आहे. मग आपल्याला लांबी दिलेल्या नाही तर रेषाखंडाचे जे बिंदू आहेत, अंत्यबिंदू ते दिलेले आहेत किंवा त्रिकोणाचे जे शिरोबिंदू होतील, आता त्रिकोण म्हणताच येणार नाही अगोदर, रेषाखंडाचे जे बिंदू आहेत तर ते बिंदू ते दिलेत. मग आपण याच्यापासून अगोदर रेषाखंड तयार करू, LM, MN आणि LN हे तिन्ही रेषाखंडाची लांबी काढू. मग आपण पाहू की प्रत्येक कोणत्याही 2 रेषाखंडाच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या रेषाखंडाच्या लांबीपेक्षा जास्त आहे का, आणि असेल तर मग आपल्याला सांगता येतं की हा त्रिकोण काढता येतो. आणि त्रिकोण जर काढता येत असेल तर बाजू कशा आहेत, ह्या बाजू LM, MN आणि LN जर समान लांबीच्या असतील तर तुम्हाला अर्थातच म्हणता येईल समभुज त्रिकोण. 2 बाजू समान आल्या तर समद्विभुज म्हणता येईल. एकही बाजू समान म्हणजे सर्व बाजू समान असतील तर त्याला काय म्हणता येईल, तुम्हाला विषमभुज त्रिकोण म्हणता येईल. तर आपण हे सोडूया, अगोदर LM काढूया. आता LM काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरावं लागेल. अंतराच्या सूत्राने डिस्टन्स LM बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. डिस्टन्स LM बरोबर x2 वजा x1, LM याला x1 y1 म्हणून, याला x2 y2 म्हणूया. x2 वजा x1, x2 वजा 5 वजा x1 6 त्याचा वर्ग अधिक y2 आहे वजा 3 वजा y1 4 त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स LM बरोबर आहे वर्गमुळामध्ये समान चिन्ह बेरीज होईल वजा 11 त्याचा वर्ग. इथं सुद्धा समान चिन्ह बेरीज होईल वजा 7 त्याचा वर्ग. ऋण संख्येचा वर्ग नेहमी धनच असतो. 121 आणि हे 49. डिस्टन्स LM बरोबर आहे वर्गमुळामध्ये 9 1 10 4 5 6 आणि 1 7 170. म्हणून डिस्टन्स LM बरोबर आपल्याला याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काढता येते. वर्गमुळात 170 याची आपल्याला लांबी करेक्ट बघायची म्हणजे त्याची 2 बाजूची बेरीज बघायची. त्याच्यामुळे आपण हे 170 कशाच्या जवळच आहे, 144 169 कोणत्या अंकाच्या जवळच आहे, 169 च्या. म्हणजे याचं वर्गमूळ काही 13 पेक्षा जास्तच असेल, 13.0 असं काहीतरी येईल पुढे, बरोबर आहे. 13.1 येईल, 13.2 येईल, जे काही येईल. समजा 170 आहे, 169 चं वर्गमूळ माहिती आहे तुम्हाला 13, पण ही संख्या वर्गमुळातली कशी 169 पेक्षा मोठी आहे म्हणून वर्गमूळ सुद्धा याचं 13 पेक्षा काय मिळेल, जास्त मिळेल. आपण असं काहीतरी गृहीत धरू, समजा 13 पॉइंट आहे फिक्स, पुढे 0 काहीतरी 1 2 असं गृहीत धरा. समजा अप्रॉक्सिमेट आहे ही व्हॅल्यू, अप्रॉक्सिमेट म्हणजे LM बरोबर आहे जवळपास 13.02 किंवा 13
धरलं तर तेवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. हे झाली एक बाजू. ठीक आहे, एक बाजू झालेली आहे. असंच आता आपण काय करू, दुसऱ्या बाजूचा विचार करू. LM झालं, आता MN घेऊ. परत अंतराच्या सूत्राने डिस्टन्स MN बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. डिस्टन्स MN बरोबर आहे, MN घेतला तर याला x1 y1 म्हणू आणि याला x2 y2 म्हणूया. x1 y1 x2 y2 किमती ठेवू. वर्गमुळामध्ये x2 वजा 6 वजा x1 वजा वजा अधिक 5 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे 8 वजा y1 किती, y1 वजा 3 आहे, वजा वजा अधिक त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स MN बरोबर आहे वर्गमुळामध्ये एक संख्या ऋण एक संख्या धन वजा वाढतील 6 मधून 5 गेले 1 वजा 1 त्याचा वर्ग अधिक 8 आणि 3 11 त्याचा वर्ग. डिस्टन्स MN बरोबर आहे वर्गमुळामध्ये 1 11 चा वर्ग 121. डिस्टन्स MN बरोबर आहे 121 आणि 1 म्हणजे 122. परत हे 121 च्या जवळपास आहे. 121 चा वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 11, म्हणून हे तसंच असेल. डिस्टन्स MN बरोबर आहे 11.0 काहीतरी 1 2 असेल, समजा आपण 2 गृहीत धरू. जे काही येते बघा अप्रॉक्सिमेट घेतलेलं आहे आपण हे, म्हणजेच MN बरोबर आहे 11.02. ही झाली दुसरी बाजू. आता लास्ट तिसरी बाजू राहिलेली आहे, नंबर 3. तसेच अंतराच्या सूत्रानुसार आता कोणती बाजू राहिली आपली, LN. डिस्टन्स LN बरोबर आहे अंडर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. डिस्टन्स LN बरोबर आहे वर्गमुळामध्ये, आता त्याला x2 y2 म्हटलेलंच आहे आपण n ला, ते हे x2 वजा 6 राहू द्या आणि ते x1 6 आहे वजा 6 कंसाचा वर्ग अधिक y2 किती 8 आहे वजा y1 किती आपलं 4 त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स LN बरोबर आहे 6 6 6 6 12 12 चा वर्ग अधिक 8 आणि 8 वजा 4 म्हणजे 4 4 चा वर्ग. डिस्टन्स LN बरोबर आहे 144 आणि हे 4 चा वर्ग 16. डिस्टन्स LN बरोबर आहे 6 आणि 4 10 4 1 4 5 आणि 6 160 आणि यांची ही किंमत आपल्याला काय करावी लागेल, अप्रॉक्सिमेटच लिहावी लागेल. 160 आता बघा कोणत्या संख्येच्या जवळचा आहे, 12 144 13 169 याच्यापेक्षा लहान आहे. 12 किती आहे, 12 चा किती 144 हा आणि 13 चा किती 169 पैकी आपल्याला कोणती संख्या जवळची वाटते, हे 169 मोठी व्हॅल्यू म्हणजे हे 12 पेक्षा मोठा वर्ग आहे बरोबर आहे. 12 पेक्षा मोठा आहे 12 पॉइंट काहीतरी घेऊ आपण, भाग जात नसते ना 0 2 4 थोडा फरक जास्त आहे 2 4 घेऊ आणि ही तिसरी झाली किंमत अप्रॉक्सिमेट आहे म्हणजेच LN बरोबर आहे 12.04. आता काय करायचे आपण, हे आपलं विधान नंबर 2 होतं, हे विधान नंबर 3 आहे. आता कोणत्याही दोन बाजूंची बेरीज घेऊन पाहायची ती तिसऱ्या पेक्षा अधिक येते का, ते फक्त याच्यामध्ये आपण पडताळा बघायचा आहे, पडताळा बघून ठरवायचं आहे. हे बघा LM अधिक MN या दोघांची बेरीज,
हे पॉइंटचं जाऊ द्या, एवढं तर परफेक्ट आहे. 11 आणि 13 किती होतात? 24. 24 याच्यापेक्षा मोठे आहे. म्हणजे Lm प्लस Mn इज ग्रेटर दॅन कशापेक्षा? Ln पेक्षा. बरोबर आहे. हे दोन घ्या, Mn अधिक Ln यांची बेरीज बघा. Mn 11 आणि 11 22 आणि 23 याच्यापेक्षा मोठीच आहे, मोठी आहे Lm. आता कोणती राहिली? Lm आणि Ln घ्या. Lm प्लस Ln हे घ्या. Lm प्लस Ln या दोघांची 12 12 24 आणि 25 याच्यापेक्षा मोठीच आहे परत Mn. हे सर्व कशावर लिहिलं आपण? 1 2 व 3 वरून. आणि मग आता सांगितला होता जो गुणधर्म आहे तो म्हणजे कोणता? की दोन बाजूंची बेरीज, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा जर जास्त असेल, अधिक असेल, तर तो त्रिकोण आपल्याला काढता येतो. म्हणून याचं उत्तर असं सांगता येईल. म्हणून कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. म्हणून L 6,4 M वजा 5, वजा 3 N वजा 6,8 या ना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतात. आता प्रकार सांगायचा आपल्याला. पुढे म्हटले प्रकार सांगा. आता तुम्ही बघला की 1 2 3 मध्ये कोणत्याही दोन रेषाखंडाची लांबी समान नाही किंवा तिन्ही याची समान नाही. म्हणजे प्रत्येक रेषाखंड वेगवेगळा आहे, बाजू वेगवेगळे आहेत. म्हणून हा काय होईल मग? म्हणून हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला त्रिकोण काढता येतो किंवा नाही हे सांगता येतं. आणि त्याचबरोबर लांबी जर लांबीवरून तो त्रिकोण कोणता आहे, या ठिकाणी लांबी समान नाही म्हणून काय सांगता येते? याला विषमभुज त्रिकोण. याचं तुम्हाला हे अप्रॉक्सिमेट आन्सर परफेक्टली सुद्धा तुम्हाला काढता येईल. 8वीला शिकला तुम्ही वर्गमूळ काढले 2 स्थळांतर 3 स्थळांतर, याचं 170 चं जर वर्गमूळ काढलं तर तुम्हाला 13.0203 असंच काहीतरी येईल. समजा हे इकडचं काही घेणं देणं नाही आपल्याला, पॉईंटच्या अगोदरच आपण पाहायला विचार केला प्रत्येक वेळेस. याचंही 122 चं तुम्ही काढलात तर 11 पॉइंट बघा काढून 11.04 येईल. 11.04 येईल. आपण एवढ्याचा विचार गणितामध्ये केलाच नाही, फक्त 13 इथं 11 आणि इथं 12 एवढ्याचाच विचार केला, पॉइंटचा पुढचा विचार केला नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचंही सांगता येईल. 160 चं काय सांगता येईल? 12 पॉइंट किती 64 घेता येतं. त्याचं तुम्ही जर काढून पाहिला कम्प्लीटली तर 12.64 त्याचं वर्गमूळ येईल. ठीक आहे. यामधला दुसरा प्रश्न तसाच पहा. या बिंदूंना जोडणारे रेषाखंड जे असतात त्या रेषाखंडापासून त्रिकोण तयार होतो का ते पाहायचे. होत असेल तर त्याचा प्रकार, होत नसेल तर प्रकाराचा प्रश्नच येत नाही. मग आपण काय करू? प्रत्येक वेळेस रेषाखंडाची लांबी काढत असतो. या ठिकाणी सुद्धा रेषाखंडाची लांबी काढू. PQ रेषाखंडाची रेषाखंडात म्हणजे आपण काय म्हणतो त्याला अंतराच्या सूत्राने रेखा PQ ची लांबी काढू. अंतराच्या सूत्राने डिस्टन्स PQ बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 त्याचा वर्ग. डिस्टन्स PQ बरोबर आहे
x2 वजा हे x1 y2 झाले x2 y2 x2 वजा 4 आहे वजा x1 वजा परत वजा वजा अधिक y2 किती आहे वजा 2 आहे वजा y1 वजा 6 परत हे अगोदरचं वजा आणि नंतरचं वजा अधिक त्याचा वर्ग डिस्टन्स pq बरोबर वर्गमूळामध्ये एक संख्या ऋण एक संख्या धन वजा बाकी होईल 4 वजा 2 म्हणजे वजा 2 त्याचा वर्ग अधिक या ठिकाणी वजा बाकीच होते 6 मधून 2 गेले 4 चा वर्ग डिस्टन्स pq बरोबर आहे ऋण संख्येचा वर्ग ही धनच असतो 2 चा वर्ग 4 4 चा वर्ग 16 म्हणून डिस्टन्स pq बरोबर आहे 16 आणि 4 20 आता या ठिकाणी सुद्धा मागच्याच उदाहरणासारखं 20 म्हणजे 16 च्या जवळचा आहे 16 चा वर्गमूळ 4 निघते निश्चितच याच्यापेक्षा जास्त असेल म्हणून डिस्टन्स pq बरोबर आहे हे 4 घेऊया आणि पुढे वाढलेलं आहे समजा अप्रॉक्सिमेट आपण घेतली याची किंमत तर 4.47 येईल बघा म्हणजे pq ही अप्रॉक्सिमेट किंमत येते जवळपास अंदाजे 4.47 अंदाजे अप्रॉक्सिमेट अंदाजे किंमत येते 4.47 ही झाली pq ची किंमत आता आपण कोणती काढणार qr ची तसेच डिस्टन्स कोणता आता qr बरोबर आहे याला पहिल्याला विधान नंबर 1 म्हणू ही किंमत आपल्याला घ्यायची आहे पुढे डिस्टन्स qr बरोबर आहे x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 परत त्याचा वर्ग म्हणून डिस्टन्स qr बरोबर आहे x1 y1 x2 y2 x2 किती वजा 5 वजा x1 वजा वजा अधिक 4 अधिक y2 किती आहे 0 वजा y1 किती वजा 2 परत पहिलं वजा आणि नंतरचं वजा अधिक डिस्टन्स qr बरोबर आहे वजा 5 अधिक 4 म्हणजे वजा 1 त्याचा वर्ग 2 चा वर्ग डिस्टन्स qr बरोबर वजा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 म्हणून डिस्टन्स qr बरोबर किती होईल वर्गमुळात 5 इथे त्याची अप्रॉक्सिमेट किंमत सांगता येईल म्हणून डिस्टन्स qr बरोबर 5 4 चा वर्गमूळ 2 असतं 2 च्या पुढे घ्या त्याची किंमत येईल अंदाजे qr वर्गमुळात 5 म्हणजे 2.24 ही त्याची किंमत येईल याला दुसरं नंबर 2 म्हणूया आणि आता तिसरं राहिलेलं आहे या ठिकाणी तिसऱ्यासाठी काय घ्यायचं आपल्याला pr तसेच अंतराच्या सूत्राने डिस्टन्स pr बरोबर आहे x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 परत त्याचा वर्ग म्हणून डिस्टन्स pr बरोबर वर्गमूळामध्ये x2 वजा x1 pr घ्यायचं आपल्याला याला x1 y1 म्हणून याला x2 y2 x2 किती झालं त्याप्रमाणे वजा 5 आणि x1 किती आहे वजा 2 वजा वजा अधिक 2 त्याचा वर्ग अधिक y2 किती आहे 0 वजा y1 किती आहे वजा 6 आहे हे अगोदरचं वजा आणि नंतरचं वजा अधिक डिस्टन्स pr बरोबर वर्गमूळामध्ये एक संख्या ऋण एक संख्या धन 5 मधून 2 गेल्यानंतर 3 राहतील वजा 3 त्याचा वर्ग अधिक 6 चा वर्ग म्हणून डिस्टन्स pr बरोबर 3 चा वर्ग 9 6 चा वर्ग 36 डिस्टन्स pr बरोबर आहे 9 6 15 म्हणजे 45 म्हणून डिस्टन्स pr हे सुद्धा कोणत्या संख्येच्या जवळच येतं मग 6 6 36 7 7 49 मोठे होतात म्हणजे 6 च्या जवळपास हे आपण अप्रॉक्सिमेट असं सांगू शकतो की ती किंमत किती येईल मग 6 च्या पुढे ती किंमत येईल बघा 6.71 म्हणजे pr बरोबर आहे 6.71 अप्रॉक्सिमेट आहे आणि याला
नंबर 3 म्हणून, हे नंबर 3. आता 1 2 3 वरून बघा पॉइंटचा अलीकडचा जर विचार केला तुम्ही, PQ अधिक QR घ्या, PQ अधिक QR या दोघांची किंमत 4 आणि 2 6, 6 ही येत आहे. आपल्याला काय पाहिजे, याची बेरीज किती पाहिजे, याची पूर्ण पॉइंटची जर बेरीज किती, 7 आणि 4 11 आणि 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे त्याच्या बरोबर येईल. आपल्याला काय पाहिजे, दोन रेषाखंडाची बेरीज, दोन बाजूंची बेरीज, कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक पाहिजे, म्हणून ही अधिक नाही. PQ अधिक QR ही याच्या पेक्षा जास्त आहे का, नाही. त्याच्यानंतर दुसरी जी घेतली आपण, ही बेरीज याच्यापेक्षा अधिक नाही, म्हणजे कोणत्या बाजूपेक्षा अधिक नाही, कोणत्या बाजूपेक्षा, बरोबर अधिक नाही, पण कोणत्या बाजूपेक्षा, PQ प्लस QR ही नाही जास्त, कशापेक्षा, PR पेक्षा, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाकीच्या दोन, आता हे एकच पाहिलं, परत बघण्याची सुद्धा गरज नाही, कारण असूनही काय फायदा नाही, कारण कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही काय पाहिजे, तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. पण विधान 1 व 2, विधान 1 2 3 वरून आपल्याला असं डायरेक्टली सांगता येईल, विधान 1 2 व 3 वरून त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक म्हणजे जास्त, अधिक नाही, आणि असं असल्यामुळे म्हणून तो त्रिकोण काढता येणार नाही, काढता येत नाही, हा त्रिकोण काढता येणार नाही. कळलं? मग आता त्रिकोणच काढता येत नसेल तर त्याचा प्रकार आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सोडवता येईल. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.